शतकानुशतकं घराच्या उंबरठ्यापाशी रोखून धरलेल्या स्त्री शक्तीनं आता सत्तेच्या दालनाकडे निर्धारानं पाऊल टाकण्याची गरज आहे. लोकशाहीच्या इतिहासात अनेकदा तिच्या कर्तृत्वाला टाळ्यांचा गजर मिळाला, पण निर्णय प्रक्रियेत मात्र तिचा आवाज दुय्यमच राहिला. या अन्यायाला उत्तर देत समान प्रतिनिधित्वाचा नवा दीप प्रज्वलित करणारं नारी शक्ती वंदन विधेयक हा एका नव्या युगाच्या प्रारंभाचा संकेत आहे. संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळावं, निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज बुलंद व्हावा आणि राजकारणात महिलांना योग्य संधी मिळावी या उद्देशानं नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत सादर करण्यात आलं. समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिला शक्तीला प्रथमच तिचे न्याय हक्क देणाऱ्या या विधेयकावर संसदेत जोरदार चर्चा सुरू असून लवकरच हे विधेयक मंजूरही होईल. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून महिलांना राजकीय आरक्षण देण्याची चर्चा सुरू होती. अनेक सरकारांनी प्रयत्न केले, मात्र ते प्रत्यक्षात आणण्यात यश आलं नव्हतं. अखेर हे विधेयक मंजूर होऊन महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं मोठा टप्पा गाठला जाणार आहे. तर नारी शक्ती वंदन विधेयक नेमकं काय आहे आणि या विधेयकाचा इतिहास काय आहे याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. आजही देशातील अनेक भागात महिलांना राजकारणात प्रवेश करताना सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. निवडणूक लढवण्यासाठी लागणारी साधन सामग्री, राजकीय संधी आणि पक्षांतर्गत स्थान या बाबतीत महिलांना बऱ्याच मर्यादा येतात. अशा परिस्थितीत नारी शक्ती वंदन विधेयक महिलांसाठी नवे दरवाजे उघडणारं ठरणार आहे. भारताच्या लोकसंख्येत महिलांचं प्रमाण जवळपास 50%. पण जातीच्या टक्केवारीवरून हक्क मागण्याची भाषा करणारे काही नेते आणि राजकीय पक्ष समाजातील या सर्वात मोठ्या समूहाला त्याच्या टक्केवारीनुसार हक्क देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता केंद्र सरकारनं संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक सादर केलं असून यामुळे संसद आणि विधिमंडळामध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव असतील. खरं तर महिलांना 33% आरक्षण देण्याचा हा निर्णय नवा नाही. तो जवळपास 30 वर्षे जुना आहे. काँग्रेसच्या काळातच याबाबत सर्वसंमती झाली होती, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याबाबत यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाले, पण अनेकांनी ते प्रयत्न हाणून पाडले. अनेक पक्षांनी त्याला समर्थन देण्यास नकार दिला. या सगळ्यानंतर 2023 मध्ये संसदेने महिलांना 33% आरक्षण देण्याचा ठराव एकमतानं संमत केला होता. पण हे आरक्षण नक्की कधीपासून लागू करायचं त्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे आता 2029 मधील लोकसभा निवडणुकीत ते लागू केलं जाणार आहे. पण हे करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्य संख्येत वाढ करण्याची गरज पुढे आली. त्यासाठी परिसीमन प्रक्रियेची गरज भासली आणि त्याचंही विधेयक याच विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलं. पण त्यावरून नव्या वादांना तोंड फुटलं. नारी शक्ती वंदन विधेयकाला आमचं समर्थन आहे, पण मतदारसंघ पुनर्रचनेला आम्ही पाठिंबा देत नाही असा सूर विरोधी पक्षांनी लावला. वास्तविक देशात जवळपास गेली 50 वर्षे मतदारसंघांची पुनर्रचना झालेलीच नाही. या काळात देशाची लोकसंख्या कित्येक पटीने वाढली, पण संसद सदस्य होते तितकेच राहिले. आता महिलांना 33% जागा आरक्षित करायच्या असतील तर संसद सदस्यांची संख्याही वाढवणं गरजेचं आहे. आज भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि त्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करू शकतात, हे अलिखित सत्य आहे. आता राजकीय क्षेत्रातही महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं स्वप्न नारी शक्ती वंदन विधेयकामुळे पूर्ण होणार आहे. देशाच्या विकासात महिलांची भूमिका निर्णायक असून त्यांना समान संधी देणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवत या विधेयकाला एकमतानं पाठिंबा देणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.